एवढ्या 10,000 लोकांना कारभार करता येत नाही म्हणून 21 माणसं तुम्ही निवडून देता आणि तुमच्या विश्वासावर 5 वर्ष आम्ही सारे त्या ठिकाणी काम करत असतो. आम्ही चुकलो तर 5 वर्षांनी ठेवायचं का बदलायचं हा निर्णय तुमच्या हातामध्ये असतो. लोकशाही पद्धतीने हे सारं काम आपण या ठिकाणी करत असतो. पण या मंडळींना असं वाटतं की यांच्या चौकशा काढा, यांना जेलमध्ये टाका, यांची अडवणूक करा, यांना मदत देऊ नका आणि मग या सगळ्या अशा प्रकारच्या भूमिकेतनं सहकार चळवळ मोडायची. आज आम्हाला पुढचा सीझन घ्यायचा आहे. जो काही लाख, 1.5 लाख, 2 लाख ऊस तुम्ही सांभाळलाय कसा तरी, त्या ऊसाचं गाळप झालं पाहिजे, कारण तो तिथंच उभा राहिला तर तुमचं नुकसान होईल. पण हे सरकार म्हणतं की पाण्याची परवानगी देत असताना पुढच्या जुलैपर्यंत जर पाणी राहिलं तरच परवानगी देऊ. मांजरा कारखान्याच्या तावरजामध्ये फारसं पाणी नाही, तुम्हालाही माहिती आहे. पाऊसच पडला नाही, थोडं बहुत आलं होतं तेही आठवड्याभरामध्ये जिरून गेलं. अशा परिस्थितीमध्ये जर मांजरा कारखाना, रेणा कारखाना, विकास कारखाना चालवायची परवानगी जर सरकारनं नाही दिली तर काय करायचं, अशा प्रकारचा एक प्रश्न तुमच्या माझ्यासमोर येत आहोत. अर्थात या अशा प्रकारच्या भूमिकेला आम्ही घाबरणार नाही. सरकारनं मान्यता नाही दिलं तर हायकोर्टामध्ये जाऊ, सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ आणि हे कारखाने चालू झाले पाहिजेत. शेतकऱ्यावरती अन्याय होता कामा नये, अशा प्रकारची भूमिका आम्ही घेऊ. मला वाटतं की सरकार समजून घेईल आणि केवळ काहीतरी पाणी नाही आमकडे, आम्ही कुठून पाणी आणायचं ते ठरवू ना. आम्ही टँकर लावू, आम्ही बोर घेऊ, आम्ही शेतकऱ्याला विनंती करू, आम्ही व तुझ्याकडे थोडं पाणी जास्त आहे, कारखाना चालवायला पाणी दे म्हणून. पण कोणाच्या तरी तांत्रिक रिपोर्टवर बसून तुम्ही जर म्हणला की तुमच्या भागात पाणी नाही, आम्ही तुम्हाला परवानगी देणार नाही, या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला एकत्रितपणाने लढा द्यावा लागेल. जे काही थोडा बहुत तुमच्याकडे ऊस असेल तो गाळणं ही आमची नैतिक जबाबदारी आहे. की पैसे तुम्हाला मिळाले पाहिजेत ही आमची नैतिक जबाबदारी आहे. आणि म्हणून मांजरा परिवारातले कारखाने तोटा जरी होणार असला तरी जो काही ऊस आमचा शेतकरी सभासदाचा उभा आहे तो ऊस आणून गाळप करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. या वर्षीचा तोटा कमी होण्यामध्ये जे आपण कोजनरेशन मधून जी वीज निर्माण केली त्याच्यातनं काही पैसे आपल्याला आले. आपण डिस्टिलरी उभी केली त्याच्यातनं काही पैसे आपल्याला आले. आणि म्हणून साखरेच्या धान्यामध्ये जरी तोटा झाला तर या 2 गोष्टी युनिटमध्ये नफा झाल्यामुळं ते तोट्याचं प्रमाण कमी झालं. आमचा एक असा विचार आहे, आमचा एक असा मानस आहे की आपल्याकडे जमीन बरीचशी शिल्लक आहे. आपण जर सौर ऊर्जेच्या माध्यमातून जर या ठिकाणी जर 10 मेगावॅटची जर वीज निर्माण केली तर त्याला पाणी लागत नाही, त्याला पाऊस लागत नाही, त्याला बग्यास लागत नाही. सूर्य हजारो करोडो वर्ष रोज उगवतोय, रोज मावळतोय. त्या सूर्याच्या प्रकाशाच्या माध्यमातून वीज निर्मिती करायची, ज्याच्यामुळे इन्कम टॅक्सचा बेनिफिट होईल, जास्तीचे पैसे मिळतील. चुकून साखरेमध्ये तोटा झाला तर तो तोटा भरून काढण्याचं काम जसं कोजनरेशननी केलं तसं आपल्याला सौर ऊर्जेच्या माध्यमातून सुद्धा होईल. आणि म्हणून त्याचा अभ्यास चालू आहे. तिची परवानगी लागते जनरल बॉडीची, म्हणून तो विषय मांडून तुमची परवानगी आम्ही घेतलेली आहे. आणि हे करण्याचं काम सुद्धा भविष्यामध्ये आपल्या रेणा असेल, विकास असेल, मांजरा आहे, या सगळ्या सहकारी कारखान्यामध्ये जर जमीन आपल्याकडे तर जमीन उपलब्ध आहे, बाकीच्या कारखान्यामध्ये कुठे कमी आहे कुठे जास्त आहे, या सगळ्या ॲडिशनल इन्कम ज्याला म्हणतो, अधिकचं उत्पादन ज्याला म्हणतो, हे सगळं आणण्याचं काम आपण त्या माध्यमातून या ठिकाणी करणार आहोत. आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचं एक चांगलं स्मारक झालं पाहिजे. रेणा कारखान्याचे चेअरमन माजी यशवंतराव आबासाहेब या सगळ्यांना मी धन्यवाद देतो की रेणा कारखान्यावरचं जे साहेबांचा पुतळा आणि जे काही स्मारक त्या ठिकाणी झालं आहे, भारतातलं 1 नंबरचं पहिल्यांदा झालेलं ते अशा प्रकारचं स्मारक आहे. मांजरा थोडा पाठीमागं थांबला कारण त्याच्यापेक्षा भव्य करायचं आहे, आपल्याला थोडा वेळ लागेल, पण अत्यंत भव्य अशा पद्धतीचं ते सगळं करायचं आहे. आणि त्याला सुद्धा तुमची सर्वांची मदत आर्थिक झाली पाहिजे. थोडीशी, एका वर्षात जास्त करू नका असं म्हटलं, टप्प्याटप्प्यानं आपण ते करू. तुम्हालाही ओझं वाटता कामा नये, पण हा आदर्श, हे स्मारक आपल्या येणाऱ्या पिढीच्या समोर असलं पाहिजे की त्या पुतळ्याकडे बघितल्यानंतर येणाऱ्या कुठल्याही चेअरमनच्या मनामध्ये किंतु येता कामा नये. हे मंदिर आहे आणि प्रामाणिकपणानेच मला या ठिकाणी काम करायचं आहे ही भावना निर्माण होण्याच्यासाठी अशा प्रकारच्या स्मारकाची आवश्यकता असते. हे टप्प्याटप्प्यानं आपल्याला परवडेल या पद्धतीने आपण या ठिकाणी करू. आणि म्हणून मी अधिक बोलणार नाही, पण हे सगळं तुमचं जे मंदिर आहे, जे विकासाचं मंदिर आहे, या माध्यमातून तुम्हा सर्व शेतकरी सभासदांचा उत्कर्ष झाला पाहिजे, प्रगती झाली पाहिजे. नवं बियाणं वापरूया. आता यावर्षी तर लागवड होण्याचं काही कारणच नाही आहे फारसं,
लावायला जागाच नाही, विहिरीला पाणी नाही, बोरला पाणी नाही, असल्याला सांभाळायचं, बेनं राखून ठेवायचं. पुढच्या वर्षी पाऊस पडेल अशी आपण ईश्वरचरणी प्रार्थना करू द्या. नेहमीच काही दुष्काळ असतो असं मानण्याचं काही कारण नाही. चांगल्या अर्थाने सगळं काम करूया आणि आपला संसार प्रत्येकाच्या प्रती आमची अशा प्रकारची जाणीव आहे. सरकार जरी सहकार मोडायला तयार झालं असलं, आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे. या जिल्ह्यामध्ये मांजरा परिवाराच्या माध्यमातून 450 ते 500 कोटी रुपये फक्त आपल्या 5-6 कारखान्यामधून 500 कोटी रुपयाचं ऊसाचं बिल या जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या शेतकऱ्याच्या घरामध्ये जात असतं. त्याची बिल कशाला म्हणतात 500 कोटी रुपये, आणि म्हणून एका पिकाचे पैसे हे सगळे, हे सगळं आपण या ठिकाणी करूया. आपल्या जिल्ह्याचं वेगळेपण आपण जपूया, एवढंच या निमित्तानं सांगतो. फार मोठ्या संख्येने आपण या बैठकीला उपस्थित राहिलेल्या आहात. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आदरणीय शरद पवार साहेबांनी, मला माहिती नव्हती पण राज्याच्या साखर संघावरती तज्ज्ञ संचालक म्हणून माझी नेमणूक त्या ठिकाणी त्यांनी केलेली आहे. आणि म्हणून माझा प्रयत्न राहील की ह्या मांजराचा जो काही पॅटर्न आहे तो राज्याला कसा राबवता येईल आणि राज्याचा साखरधंदा सुद्धा आणखीन कसा सक्षम करता येईल अशा प्रकारचे प्रयत्न तुमचा प्रतिनिधी म्हणून राज्यामध्ये काम करता येईल अशा प्रकारची मी या ठिकाणी भावना व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. माझ्या सगळ्या सहकारी संचालकांचे, अधिकाऱ्यांचे, कर्मचाऱ्यांचे सुद्धा मी या ठिकाणी त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो की आपल्याला अत्यंत काटकसरीनं काम करावं लागणार आहे, अत्यंत काळजीपूर्वक काम करावं लागणार आहे. प्रसंगी थोडीशी झळ पडली तर ती सहन करावी लागणार आहे. पण ह्या आलेल्या दुष्काळी जे काही नैसर्गिक संकट आहे याच्यामधनं हे कारखानदारी आपल्याला तारून पुढे घेऊन जायचे आहे. आणि सुखरूप करून हे सगळे प्रवासी आपल्या विश्वासावर आपल्या बोटीमध्ये बसलेले आहेत, त्यांच्या केसालाही धक्का लागणार नाही इतक्या काळजीनं ही नाव आपण किनाऱ्यापर्यंत घेऊन जाऊ सुखरूप, अशा प्रकारची प्रार्थना आणि विश्वास व्यक्त करून